सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही बडदास्त ठेवणे 2 पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. कारागृहाच्या आवारात सतीश भोसले जेवणावर ताव मारत असतानाचा एक व्हिडिओ खरं तर व्हायरल झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावरती टीका करण्यात आली. व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी 2 पोलिसांचं निलंबन होणार आहे. सतीश भोसले जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी 2 पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभे असतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता. यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पवार यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत दिलेले आहेत. तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावणार असल्याचं म्हटलंय. सतीश भोसले उर्फ खोक्या याला खरं तर प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आल्याचे, मात्र त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय. व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी 2 पोलिसांचं निलंबन होणार आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधीक्षकांच्या या संदर्भात कारवाई होईल. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडमधून उदय नागरगोचे आपल्यासोबत जोडलेत. उदय, सतीश भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली अशी चर्चा आहे, तसे व्हिडिओ व्हायरल आहेत आणि या संदर्भात 2 पोलिसांचं निलंबन होणार अशा प्रकारची माहिती मिळते. काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच. कारण सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि या न्यायालयीन कोठडीत त्याला दाखल करण्यापूर्वी त्याची शाही बडदास्त ठेवल्याचा प्रकार काल व्हिडिओद्वारे समोर आला होता आणि त्यानंतर याची गंभीर दखल बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले. तर दुसरीकडे जे ठाणे प्रमुख आहेत त्यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून बीड पोलीस दल हे वादात सापडत आहे आणि त्यातच ही घटना घडल्यानं आता पोलीस अधीक्षक जे आहेत ते ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अशा पद्धतीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा त्यांनी या माध्यमातून दिला असून आज या संबंधीची ऑर्डर जी आहे निलंबनाची ती निघू शकते आणि त्यानंतर पोलीस ठाणे प्रमुख आहेत त्यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. तर नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.